प्रसन्न आणि रम्य संध्याकाळी कराडे ब्राह्मण संघ आपल्या माहेरी आल्यानंतर जो आनंद होतो तो मला वाटतं मला इतकं भरभरून झालंय की आज या क्षणी ह्या सगळ्या विद्वान विदुषींसमोर नतमस्तक होते आणि आपल्या सर्वांसमोर नतमस्तक होते आणि मी किती भाग्यवान आहे की अशा सगळ्या ज्येष्ठ कर्तृत्ववान दोन्ही म्हणजे पुरुष आणि स्त्री महिला या दोघांचाही सन्मान करण्याचं भाग्य मला मिळालं आणि हे ज्यांनी दिलं ते सगळे कराडे ब्राह्मण संघाचे आध्वर्यू माननीय हुर्लेकर सर आणि त्यांची सगळे सहकारी नाव घेत नाही तर या सगळ्यांबद्दल मी कृतज्ञता आणि ऋण व्यक्त करते आणि हा खरं तर माहेरनं मला केलेलं कौतुक आहे असं मला वाटतं कारण आज माझ्या या प्रसंगी माझे आई बाबा काका माझे सासू सासरे या सगळ्यांची मला खूप आठवण येते कारण त्या सगळ्यांची जन्मभूमी कर्मभूमी रत्नागिरी आहे आणि या सगळ्या नररत्नांची खाण ज्याच्यात आहे अशा ठिकाणी मला बोलवलं हा खरंच माझा भाग्ययोग आहे आणि आपणही सगळेजण भाग्यवान आहोत कारण या सगळ्यांचे आपण सन्मानाचे साक्षीदार झालेलो आहोत. आजच्या विषयाला सुरुवात करते थोडीशी कारण वेळ थोडा आहे आणि बोलायला खूप आहे त्यामुळे थोडासा प्रयत्न करते धावपळीत करण्याचा परंतु थोडंसं या सगळ्यांबद्दल मला बोलायला आवडेल की ज्यांनी भगवद्गीता पाठ केली मनाचे श्लोक पाठ केले त्या दोन भाऊ बहिणींसाठी आपण एकदा जोरदार दाद देऊया आणि विद्यावाचस्पती म्हणजे PhD मिळवणारे दोघे जण आहेत दोघंही कर्तृत्ववान आणि काय म्हणायचं युवा आहेत दोघंही आणि भारताच्या पुढच्या पिढीचे आध्वर्य आहेत त्यांच्या दोघांसाठी आपण दाद देऊया. त्याचबरोबर शारीरिक सौष्ठव ज्यांनी डॉक्टरी व्यवसाय करताना मिळवलेला आहे त्या डॉक्टर अश्विनी गणपत्ये आणि त्यांची कन्या इतकं छान बोलली आणि सासू सासऱ्यांनी सन्मान घ्यावा हा फक्त मला वाटतं कराड्यांमध्येच होऊ शकतो नाही का त्याचा अभिमान वाटावा असे सगळे आणि म्हणून ह्या सगळ्या जे यशस्वी 5 जण आहेत त्यांच्यासाठी फक्त एवढंच म्हणेल की ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय दोघांनी आणि बुद्धेंद्रिय अशा सगळ्यांनी मनाने बुद्धीने विद्वान आणि विदुषी असलेल्या या सगळ्यांबद्दल एवढंच म्हणेल की विद्वत्वंच नृपत्वंच नैव तुल्यं कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते आपण सगळे जण खरं सांगू का की आमच्यासाठी खूप अभिमानाचं आणि गर्वाचं स्थान आहे. नाच करता है जमाना नाच को भी नाच है आपकी आवाज बुलंदी पर है हमारे सबके दिल की आवाज है आवडलं तर टाळ्या वाजवायला आजचा विषय आहे संकल्प सकारात्मकतेचा. थोडासा प्रयत्न करते मांडायचा. थोडंसं विनोबा भावेंनी जे सांगितलं होतं ते थोडंसं सांगायचा प्रयत्न करते. ह्या कागदावर काय दिसतंय आपल्या सगळ्यांना एक चिटका दिसतोय पांढरा कागद आहे. आपण दोघांचाही टाळ्या वाजवूया पण बहुतेक वेळा आपल्याला जे दिसतं ते चिटका दिसतो पाठी पांढरा कागद आहे तो बहुतेकांना आपल्याला दिसत नाही असं विनोबा म्हणाले होते कारण आपल्याला दुसऱ्यांचे दोष पटकन दिसतात आणि गुण असतात ते काही दिसत नाही असं त्यांनी म्हटलं होतं. ते थोडंसं दाखवायचा प्रयत्न केला आणि बघा एक उदाहरण देते. प्रत्येक गोष्ट उदाहरणाने पटवण्याचा प्रयत्न करते. एक देखणा सुंदर हॉल आलिशान हॉल आजच्या भाषेतला बँक्वेट हॉल सुंदर पडदे आहेत झुमरं आहेत आणि खूप खूप छान देखणं आहे परंतु त्याच्या दर्शनी भागातली एक टाईल निखळलेली आहे. येणारा प्रत्येक जण म्हणतोय अरे रे इतका सुंदर हॉल आहे पण सगळ्यांना दिसतंय काय ती टाईल दिसते तुटलेली यालाच मिसिंग टाईल सिंड्रोम असं म्हणतात. म्हणजे काय म्हणायचं त्याला की सगळं चांगलं असं तरी सुद्धा अरे रे तेवढं मात्र सतत असं टोचत राहतं आपल्याला. म्हणजे नकारात्मक वृत्ती ही खरं तर आपला अंगभूत गुण असतो असं मला वाटतं आणि आपल्याही बरेचदा असं नेहमीच्या आयुष्यात आपण बघताना असं बघतो की ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय खूप छान असतात छान घर असतं सईसारखी हुशार मुलं असतात आणि आजचे गुणवान जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासारखी छान मुलं असतात तरी सुद्धा अहो परदेशवारी नाही हो घरात चारचाकी नाही हो
मोठं घर नाही हो, अशी काही ना काही आपली कुरबुर आणि तक्रार नेहमीच असते. म्हणून एकनाथ महाराज असं म्हणतात की कळण्याची भाकर नि आंबाडीची भाजी, पण वर तेलाची धारच. म्हणजे काय नाही ते आपल्याला सतत सतत दिसत असतं. आणि म्हणून बालसाहित्यिक राजीव तांबे त्यांनी असं म्हटलंय की मराठी माणसाकडे एक बाटली असते. बघा पटतंय का? मराठी माणसाकडे एक बाटली असते. बाळ जन्माला आलं की ते 2 थेंब टाकतात आणि मग बाळ आयुष्यभर निगेटिव्ह होऊन जातं. बघा इथे जाऊ नकोस, पडशील, वाकू नकोस, हे करू नकोस, बागेत गेल्यानंतर झाडांना हात लावू नकोस, हे करू नकोस, फुलं तोडायची नाही का. अरे काय करायचं ते सांगूया ना. प्रत्येक वेळी नकारच नकार. किंवा अगदी मुख्याध्यापकांच्या केबिन मध्ये गेलं तरी सुद्धा परवानगी शिवाय आत येऊ नये, सरळ लिहू शकतो ना आपण. तरी आपलं मात्र नेहमी हे असं नकारात्मक बोलण्याची आणि लिहिण्याची वृत्ती असते. आणि म्हणून मला परवा एक प्रसंग अगदी झालेला भावला की आम्ही ट्रॅकवर फिरत होतो आणि काल आदल्या दिवशी एका सद्गृहस्थांना आम्ही एका सिग्नल पाशी उभ्या असलेल्या दुचाकी स्वाराला 100 रुपये देताना पाहिजे होतो. मग दुसऱ्याशी त्यांना विचारलं, काका का हो तुम्ही त्याला 100 रुपये दिले? तर त्यांनी काय सांगितलं सांगू का? हो, आजूबाजूला वाहनं नाहीये तरी सुद्धा सिग्नल बघून तो थांबला, हे समाज भान दाखवलं ना, म्हणून मी त्याला 100 रुपये दिले. हेच नव्हता तो. मी काय म्हटलं, अरे जर तुला कधी कोणी बघा प्लास्टिकच्या पिशवीच्या ऐवजी कापडी पिशवी घेऊन भाजी आणण्यासाठी येणारा जर कोणी दिसला किंवा कचऱ्याचं वर्गीकरण करताना दिसला, असं जर चांगलं किंवा रस्त्यावर अगदी असं वाटतंय पण असं चुकत नाहीये असं जर काही चांगलं करणारा समाज भान असलेला दिसला तर ते 100 रुपये तू त्याला देऊन टाक. चांगुलपणाचा गुणाकार करत जा, एवढं मला सांगायचं होतं. आणि मी हे करतो कारण मला भरपूर पेन्शन मिळतं. माझी सगळे परदेशात आहेत मुलं, पण मला जायचं नाहीये म्हणून मी हे माझी सोय बघून मी असे पैसे चांगल्या कामासाठी वापरत असतो. एकदा टाळ्या वाजवूया त्यांच्यासाठी. आणि म्हणून आपल्याला आठवत असेल तर आपल्या लहानपणी ते आता साधारण 50-60चे जे असतील ते असं विचार करतो की आपल्या लहानपणी असं शिकवायचे की सायकल स्वाराने नेहमी पायी चालणाऱ्याकडे पहा. परंतु आजच्या समाज माध्यमाचं देणं लाभलेल्या काळामध्ये नेहमी वरच्याकडे पाहावं असं शिकवलं जातं. म्हणजे काय, कर्ज काढावं पण घेत ना, काही काय असेल ते आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. भौतिक सुखाचा आज काही कमीच नाहीये. परंतु ही सगळी भौतिक सुख पूर्ण करायला आपलं मुळात ते सगळं अनुभवायला शरीर चांगलं हवं ना. मग आपण दीक्षित नाही तर दिवेकर काहीतरी आपण मी करत असतो. तर ज्या दिवेकर बाई आहेत ना, माहिती सगळ्यांना, त्यांच्या ज्या मातोश्री आहेत त्यांनी एक छान फॉर्म्युला सांगितलाय, तर तो मला सांगायला आवडेल. पाव गरम पेट नरम, सर्व जिसका ठंडा, डॉक्टर भी यदि आए तो मारेंगे डंडा. आता पाव गरम म्हणजे काय, तर सतत चालावं म्हणजे उष्णता निर्माण होते, पाय गरम होतात. पेट नरम म्हणजे मिक्सर मध्ये किंवा वॉशिंग मशीन मध्ये खूप कपडे किंवा खूप खोबरं घातलं की फिरेल का होते, नाही ना फिरणार. अगदी तसंच आपल्या पोटाचं सुद्धा सवडे आवडले म्हणून इतके खाल्ले की ते फिरू शकत, आतले अवयव फिरू शकत नाही, पचू शकत नाही. आणि सर्व जिसका ठंडा, चिल या हातचा परवडीचा शब्द आहे नाही का, तर सर्व जिसका ठंडा. आणि अशा वेळेला मग आपण डॉक्टर भी यादे आएंगे तो मारेंगे डंडा, हे त्यांचं सूत्र आहे. मला वाटतं हे आपणही लक्षात ठेवायला हरकत नाही, नाही का. आणि म्हणून हे एकदा म्हणजे शरीर चांगलं असलं की मग सकारात्मक वृत्ती ठेवायला कशी हरकत नसते. याचं एक घडलेलं उदाहरण. आणि हे काम पहिलं आयुष्यात कोण करत असेल तर आई करते, नाही का. एक छोटस उदाहरण, तर तुला विद्यार्थी कोणी दिसत नाही, ते बहुतेक सगळे पाठी बसले. कोणी सांगू शकेल का की आपल्या बल्बचा शोध कोणी लावला? थॉमस अल्वा एडिसनने लावला. त्याच्या आयुष्यातला एक छोटासा प्रसंग सांगते की एक दिवस एडिसन शाळेत बाईंनी त्याला जवळ बोलावलं. आता बाईंनी जवळ बोलावणं हा किती आनंदाचा प्रसंग असतो. बोलावलं आणि एक चिठ्ठी दिली आणि सांगितलं घरी जा आणि आईला चिठ्ठी नेऊन दे. आणि तो घरी गेला, आईला चिठ्ठी बांधत. त्याला उत्सुकता होती की आई मला एकट्याला चिठ्ठी दिली, बाकी कोणाला दिली नाही. तर काय दिलं होतं,
तर त्याने विचारलं की काय लिहिलंय बाईंनी चिठ्ठीमध्ये, तर तुमचा मुलगा खूप हुशार आहे, त्याला शिकवायला समर्थ असे आपल्याकडे शिक्षक नाहीये, म्हणून त्याला तुम्ही दुसऱ्या शाळेत घेऊन जा असं त्याच्यामध्ये लिहिलंय. आणि एडिसनला वडील नव्हते. मग आई दुसऱ्या गावी गेली, त्याला शिकवलं, प्रामाणिक कष्ट करायला लावले, अभ्यास करायला लावला. आणि आपल्याला माहिती आहे की त्याने बल्बचा शोध लावेपर्यंत अभ्यास केला. आणि नंतर एकदा तो मूळ गावी आलेला असताना आपल्या घरी आला आणि तो कागदपत्र घरची चालत असताना त्याला ती चिठ्ठी मिळाली जी आईला त्या बाईंनी दिली होती. त्याच्यात काय लिहिलं होतं की तुमचा एडिसन अभ्यासात मंद आहे, इतर मुलांचंही नुकसान होईल म्हणून त्याला आम्ही शाळेतून काढून टाकलेलं आहे. म्हणजे या नकारात्मक चिठ्ठीचा कसा सकारात्मक उपयोग करून घ्यायचा हे ज्या माऊलीने शिकवलं आणि जगाला बल्बचा शोध लावायचा संधी त्या मुलाला दिली, त्या मातेसाठी एकदा आपण आणि म्हणून सांगते, एक छोटंसं उदाहरण सांगते की 2 बिया होत्या. त्या 2 बिया जमिनीवर मातीत होत्या समोर पडलेल्या. तर पहिली बी होती ना ती खूप सकारात्मक होती. ती म्हणाली की मी आता उद्या खाली जाणार, मग सगळे मातीतले सगळेजण माझं स्वागत करतील, मग मी पाणी मिळालं की मोठी होईल, मग हळूहळू रोप होईल, वृक्ष होईल, फळं येतील, मग सगळेजण मुलं खेळतील माझ्या सावलीत, वयस्कर लोक येतील ते सावलीत बसतील वगैरे वगैरे, फळं फुलं देईन आणि बहरेन वगैरे सगळं तिच्या स्वप्नात यायला लागलं. पण दुसरी जी बी होती ना ती मात्र खूप नकारात्मक, की मला नाही बाबा जायचं त्या अंधारामध्ये आणि मला नाही असलं काही करायचंय, आणि बरं सांगा की मला फळं आली, मला फुलं आली किंवा मला काही सगळं बहार आला, मला काय सगळं बघ त्याचा उपयोग आहे, तर मी काही बाबा खाली जाणार नाही. आणि इतक्यात एक पक्षी आला आणि त्या बीला घेऊन केला. म्हणजे आयुष्यामध्ये सकारात्मक व्हायचं की नकारात्मक व्हायचं हे आपणच ठरवायचं नाही का. आणि म्हणून अगदी माझ्या डोळ्यासमोर घडलेलं एक उदाहरण सांगते की ध्येय पक्क पाहिजे. नुसतं तुमचं शरीर चांगलं आहे आणि सकारात्मकता आहे तसं होत नाही, तर ध्येय पक्क पाहिजे. ध्येय पक्क सांगण्यासाठी एक 87 वर्षाच्या आजी होत्या. किती? 87 वर्षाच्या. आणि त्यांनी असं ठरवलं की मी BA होणार आणि मगच मी शेवटचा श्वास घेणार. आणि त्या चक्क कॉलेजमध्ये गेल्या हो 87 वर्षी. आणि त्यांच्या बरोबर 12वी झालेली 17 वर्षाची मुलं होती. 17 वर्षाचं मध्ये अंतर. त्यांनी एथलेटच्या मुलाने टिंगल केली आजीची आणि काय नावं ठेवली वगैरे वगैरे, पण आजीनी छानपैकी दुर्लक्ष केलं आणि एक आपला रामबाण उपाय केला. म्हणजे खाऊ आणायला सुरुवात केली, मुलांवर प्रेम करायला सुरुवात केली. आणि मग त्या गोकुळ चटर्जी नावाच्या त्या ज्या आजी होत्या त्यांना सगळेजण नावाच्या ऐवजी ठाकूमा म्हणायला लागले. ठाकूमा. आणि सगळ्या मुलांनी असं प्रेम केल्यानंतर सगळ्यांनी त्यांना मदत केली. आणि विशेष म्हणजे त्या BA झाल्या आणि नंतरच त्यांनी डोळे फुटले. ह्या त्यांच्या सकारात्मक वृत्तीला दाद देऊया आपण. आणि पुढचं उदाहरण देणार आहे की सकारात्मक वृत्ती म्हणजे काय, ते आपल्या सगळ्यांचे डोळे उघडवणार आहे. युगोस्लाविया, आता खरं तुम्ही प्रश्न विचारते पण मी आता विचारत नाही. युगोस्लावियातून भारतामध्ये रुग्ण सेवेसाठी आलेल्या, भारतरत्न उपाधीने सन्मानित झालेल्या आणि नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित झालेल्या अर्थात मदर टेरेसा यांचं. ज्यावेळेला मदर सुरुवातीला आल्या तेव्हा त्यांच्याकडे मुलं होती सगळी आणि मुलांना जेवाय खायची सोय झाली, परंतु वरती छप्पर नव्हतं, म्हणजे घर नव्हतं, तर ऊन पावसापासून रक्षण करण्यासाठी काही नव्हतं. आणि म्हणून कोणीतरी सांगितलं की हा जो व्यापारी आहे ना एक राहतो तिथे, तर तो मदत करतो, तुम्ही त्याच्याकडे मदतीला जा. आणि म्हणून मदर गेल्या, आता सगळं सांगितलं मी असं असं करते वगैरे वगैरे, आणि या म्हणून त्यांनी पुढे बोलवलं, तर अर्थातच काहीतरी देणार ना आता मदत, म्हणून हात पुढे करून गेल्या आणि तो व्यापारी त्यांच्या हातावर फुंकला. आपण असतो तर काय केलं असतं विचार करूया. परंतु मदरनी काय केलं, ती मूठ अशी बंद केली आणि म्हणाल्या, अहो हे तुम्ही माझ्यासाठी दिलं, माझा सत्कार केला, पण माझ्या मुलांना काय देताय. हे ऐकल्यानंतर त्या माणसाचं हृदय पाघळलं. तो माणूस मदरच्या पायाशी आला आणि रडायला लागला आणि म्हणाला की माझ्यापेक्षा लहान असलीस तरी सुद्धा मी तुझ्या पायावर डोकं ठेवतोय आणि मी तुला घर बांधून दिलं. म्हणजे ध्येय पक्क असणं म्हणजे काय याचा मला वाटतं हा अगदी आदर्श वस्तुपाठ आहे. एकदा मदरच्या कार्यासाठी आपण त्यांची. आणि म्हणून
अगदी 2 ओळी आठवल्यास कवितेच्या म्हणून सांगते. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, अहो फुले निखळली पडती तरीही झाड सारखे झडते का. अगदी 2 कडवी म्हणणारे. भोगावे लागतेच सकला जे येते ते वाट्याला, अहो गुलाब काटे गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला. काटे देते म्हणून लतिका मातीवरती चिडते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. आणि शेवटचं कडवं म्हणजे फक्त सुख दुःखाची ऊन सावली जाते येते राग नको, संकटासवी लया भिडावे आयुष्याचा त्याग नको. बहुमोलाचे जीवन वेड्या कुणास फिरूही मिळते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, जीवनात या घडते का. या टाळ्या आपल्या रमण रणदिवे नावाचे पुण्याचे कवी आहेत त्यांच्यासाठी होत्या. परंतु ध्येय सकारात्मक आहे, शरीर टाकलं आहे, ध्येय पक्क झालं एवढ्यावर पुरत नाही, तर त्याला प्रयत्नांची जोड द्यावी लागते. आता प्रयत्नांची जोड देण्यासाठी एक छोटंसं परत उदाहरण सांगते. जिल्हा बुलढाणा, तालुका मेहकर. 3 मुलींचे आई वडील दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून राबणारे आणि पैसे मिळवणारे. कर्ज काढून 3 मुलींची लग्न करून दिली आणि बाबा आजारी पडले. आईने त्यांना तालुक्याच्या गावात तिथे नेलं, पण तिथे म्हणाले काय तुम्ही बुलढाण्याला नेलं पाहिजे म्हणून आजूबाजूच्या सगळ्या लोकांकडून कर्ज काढून बुलढाण्याला नेलं. आणि तिथे गेल्यावर सांगितलं, तपासण्या झाल्या नवऱ्याच्या आणि सांगितलं तिथे होणं शक्य नाही, बारामतीला द्यायला लागेल. आता काय करणार, तिथेच कर्ज काढून आलेली, आता परत पुढे न्यायचं, आता काय करणार म्हणून उद्विग्न होऊन त्या बाहेरच्या त्या बाकड्यावर बसलेली होती ती बाई. तेवढ्या तिला हाताशी पेपर लागला. त्या पेपरामध्ये एक बातमी वाचली आणि त्या बाईचे डोळे चमकले. तिने नवऱ्याला घरी ठेवलं आणि तिने तडक मुंबई गाठली. कारण तिने पेपरामध्ये मुंबई मॅरेथॉनची बातमी वाचली होती. आत्ताच आपण त्याचा उल्लेख ऐकला, तर ती मॅरेथॉनची बातमी वाचली आणि तिने आयोजकांना सरळ भेटली आणि म्हणाली माझ्या नवऱ्याच्या उपचारासाठी मला पैसे हवेत म्हणून मी धावणार आहे. पायात बूट नाही, अंगात टी शर्ट नाही, डोक्यावर टोपीही नाही, अनवाणी पायाने 9वारी लुगड्यातली ती 62 वर्षाची तरुणी धावली 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 आणि आयोजकांनी नाव जाहीर केलं लता भगवान करे आणि तिला तेवढी नवऱ्याच्या उपचारासाठी मदत मिळाली. हा असतो स्वतःच्या ध्येयावरचा प्रयत्नांचा महामेरू. आणि म्हणूनच ध्येय जसं बुलेट प्रूफ असावं लागतं, तशी प्रयत्नांची जोड सुद्धा हिमालयासारखी भरभक्कम असावी लागते. पुढची त्याच्यातली गोष्ट आहे स्वतःच्या क्षमतेवर असलेला विश्वास. ज्या वेळेला कठीण आयुष्यात प्रसंग येतात त्यावेळेला तुमच्यामधला जो सुप्त गुण असतात वर्ण येताना आपल्याला भरपूर मिळालेला आहे, त्याचा उपयोग केला तर कसं होतं. एक छोटंसं उदाहरण सांगते. एक फ्रेंच गायिका मेलिथॉन नावाची, ती गाण्याचे कार्यक्रम करत होती. आज रात्री तिचा दुसऱ्या गावी कार्यक्रम होता आणि संध्याकाळच्या अशा वेळेला निघाली होती दुसऱ्या गावी जायला. आणि तितक्या तिच्या बंगल्याच्या समोर एक मुलगा दिसला. साधारण एक 8-10 वर्षाचा मुलगा होता. साधेसे कपडे, काय हवे म्हणून मेलिथॉनने त्याला जवळ बोलवलं. ये बाळा, काय नाव काय तुझं? तो म्हणाला माझं नाव पिरे. तो म्हणाला की माझ्या घरी माझी आजी फक्त आहे आणि माझी आजी सध्या आजारी आहे. हो का? आणि माझ्याकडे औषधं आणण्यासाठी पैसे नाही. किती पैसे हवेत बाळा तुला? म्हणाले मला तुमच्याकडनं पैसे नको, माझ्या कष्टाने मी पैसे मिळवणार आहे. मेलिथॉनला हसू आलं, आता हा एवढूसा मुलगा काय कष्ट करणार, मी पैसे मिळवणार. आणि त्याने पटकन आपल्या खिशातनं एक प्रार्थना काढली आणि म्हणाला की मी ही स्वतः प्रार्थना लिहिली आहे. आज तुमचा संध्याकाळी कार्यक्रम आहे ना, तर तुम्ही ती प्रार्थना तिथे गा आणि मग त्याचं मानधन म्हणून मला पैसे द्या. मेलिथॉनने बरं म्हणाला आणि तो घरी गेला आणि मेलिथॉन निघाली जायला. तर वाटेमध्ये तिने ती वाचली प्रार्थना, त्याला चाल लावली, संगीत दिलं आणि तिने कार्यक्रमामध्ये पिरेबद्दल सगळं आधी सांगितलं आणि मी स्वतः कंपोज केलेली संगीतबद्ध केलेली प्रार्थना गाते म्हणून तिने गायला सुरुवात केली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, समोर पैशाचा ढीग साचला. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा एवढं गाठोडं घेऊन ती शोधत त्या आजीच्या पिरेच्या घरी गेली तेव्हा आजीला ह्यातलं काही माहितीच नव्हतं. आणि त्या जेव्हा आजीने ते पैशांनी सगळं बघितलं तेव्हा आजीचा इतका ऊर भरून आला की स्वतःच्या आत्मशक्ती किंवा आत्मविश्वास असतो त्याच्यावर विश्वास ठेवला की काय होतं याचं प्रत्युत्तर आजीला पण आलं, मेलिथॉनला पण आलं. आणि
केलेला एकदा दाद देऊया. म्हणूनच मला असं वाटतं की नेहमी आपल्या सवयी, आपल्यापैकी मला वाटतं कराड्यापैकी सगळ्यांच्या ही चांगली सवय असेलच, परंतु काही विद्यार्थी आहेत म्हणून मुद्दापणा अनेक शाळांत जाऊन आलेले आहे आणि बहुतेक शाळांत जेव्हा जाते तेव्हा कधी कुठे मला सकारात्मक उत्तर मिळत नाही. म्हणून मी सांगते की आपण ज्या वेळेला अंथरुणा, आणि बरेच वेळा आपण असं म्हणतो की हल्ली लोक उर्मटपणे बोलतात, उद्धटपणे बोलतात, मोठ्यांचं ऐकत नाहीत, मोबाईलमधलं डोकं वर काढत नाहीत वगैरे. तर त्याच्यासाठी मुळात मुलांच्या मनामध्ये एक नम्रपणा, किंवा जरी आकाशाला भिडलात तरी तुमचे पाय जमिनीवर असायला हवे, ही जी वृत्ती आहे ना ती राहण्यासाठी म्हणून आपल्यामध्ये कृतज्ञता समोरच्यांबद्दल, परमेश्वराबद्दल, आई वडिलांबद्दल असायला हवी, नाही का? आणि म्हणूनच नेहमी असं मी म्हणते की समुद्र वसने देवी पर्वतस्थल मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्श क्षमस्व मे. हा जो श्लोक आहे तो म्हटल्याशिवाय आपण जमिनीवर पाय ठेवायचा नाही, हे बहुतेक विद्यार्थ्यांना आजच्या माहीत नसतं. ही जर नम्र वृत्ती अंगात असेल तर मला वाटतं आई प्रत्येक काय म्हणलं, आज बरेच वेळा असंही आपण ऐकतो की आईला म्हणजे मुलं असं म्हणत असतात की आई तुला मोबाईल मधलं, कम्प्युटर मधलं काही कळत, अगदी जरी एवढ्या हुशार आई असेल तरी. बरेचदा म्हणतात की मुलं की मग तेव्हा माझं उत्तर नेहमी असतं आईला, आई कधीतरी तुम्ही मुलांना विचारता का हो मी इतका सुंदर क्रिस्पी डोसा बसवते, इतकी छान पावभाजी बनवते, तुला येते का बनवता? नाही नाही. आणि म्हणूनच आईने प्रत्येक असं म्हणावं की आभाळाहून उंच असशील, आभाळाहून उंच असशील, पर्वताहून ताट, भल्या भल्याचे मुजरे घेत चालत असशील वाट, आणि पुढे पूजा देखील बाळा करतील तुझी, मानून तुला देव, पण आई तुझ्यापेक्षा मोठी, हे मात्र नेहमी ध्यानात ठेव. आणि म्हणून या चांगल्या सवयी आपल्याला कशा आपल्या ध्येयाकडे जाण्यासाठी आणि सकारात्मकतेकडे जाण्यासाठी उपयोगी पडतात. त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगते. एक कोल्ड स्टोरेजचा कारखाना, प्रचंड मोठा कारखाना, त्या कारखान्याला 2 महाकाय दारं होती आणि दोन वेळा त्या दरवाजाचे, त्याचे कोल्ड स्टोरेजचे दरवाजे उघडले जायचे, एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी. 150 कामगार कर्मचारी आत यायचे आणि 150 जण संध्याकाळी बाहेर यायचे. आणि नुकताच त्यातला आज जसे सन्मान गुणवंताचे झाले तसेच त्यातल्या एका कर्मचाऱ्याचा, वल्लभ नावाच्या एका कर्मचाऱ्याचा सत्कार झाला होता. त्याला आदर्श गुणवंत कामगार म्हणून पुरस्कार मिळाला होता. आणि त्या दिवशी असा योगायोग झाला की त्या दिवशी तो काम करताना घड्याळाकडे लक्षच नव्हतं आणि मग सगळेजण बाहेर वेळ झाल्यानंतर निघून गेले, दरवाजा उघडला, निघून गेले आणि हा आतच काम करत होता. आणि जरा वेळाने जेव्हा लक्षात आलं त्याने आजूबाजूला बघितलं तर कोणीच नव्हतं. आणि मग तू म्हणाला आता तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाची. दरवाजापाशी बसला आणि कुडकुडत आता आज आपण वाचलो तर वाचलो असं म्हणून देवाचा धावा करायला लागला. इतक्यात कधी नव्हे तो आयुष्यात 3ऱ्यांदा दरवाजा उघडला गेला आणि तो जो सुरक्षा रक्षक होता त्याने दार उघडलं. अरे आज 3ऱ्यांदा कसं काय दार उघडलं? तेव्हा तो वल्लभला म्हणाला की अहो एवढे 150 कामगार आत जातात आणि बाहेर येतात, पण तुम्ही एकटे आहात की तुम्ही जेव्हा सकाळी येतात तेव्हा मला रामराम म्हणता आणि जेव्हा जाता तेव्हा अच्छा बाय बाय करता. सकाळी रामराम म्हटलेलं मला लक्षात होतं, पण अच्छा बाय बाय केलेलं लक्षात आलं नाही. याचा अर्थ मला कळलं की तुम्ही आतच थांबलेले आहात आणि म्हणून मी येऊन मोडून दरवाजा उघडला आणि तुम्हाला बाहेर काढलं. आपली चांगली सवय सकारात्मकतेकडे नेणारं पहिलं पाऊल असते. आणि म्हणून सकारात्मकतेबरोबर हटके विचार करणं, काहीतरी वेगळा विचार करणं हा सुद्धा तितकाच महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून सांगते की आपण गुगलवर हे शोधू शकता. बीडमध्ये काशीनाथ नगर इथे सुंदरबाई नाईकवाडे नावाच्या एक सासूबाई होत्या. त्यांना 4 मुलगे होते, अर्थात 4 सुना होत्या. पण ह्या माऊलीने सुनांवर मुलींपेक्षाही जास्त प्रेम केलं की त्या 4 सुनांनी शेवटी आपल्या सासूबाईंना, आज इथे आदर्श सासूबाई आहेतच आपल्या, पण त्या सासूबाईंना खांदा त्या बाईंनी दिला. आपल्याला फोटोसकट ही बातमी गुगलवर शोधली तर वाचायला मिळते. एकदा त्या माऊलीसाठी आपण टाळ्या वाजवू. आणि आता सकारात्मकतेचा महामेरू असलेली अगदी बरीच आहेत, पण त्यातली 2 ते 3 उदाहरणं फक्त सांगणार आहे. एक अनोखी प्रेम कहाणी सांगणार आहे.
त्याचं नाव आहे दशरथ मांझी, द माउंटन मॅन म्हणून त्याला प्रसिद्ध आहेत. त्यांना दोघंही कर्मचारी म्हणजे माती फोडणं दगड फोडणं असं काम करणारे. दशरथ रोज सकाळी कामावर जायचा आणि त्याची पत्नी फाल्गुनी देवी घरी घर सांभाळायची. तिच्याकडे बकऱ्या आणि शेळ्या मेंढ्या होत्या, ते सांभाळायचे आणि उदरनिर्वाह करायची. आणि 2 ऊन डोक्यावर आलं की ही पावली डोक्यावर पाण्याचा हंडा माठ आणि त्याच्यासाठी भाकऱ्या घेऊन पर्वत चढून उतरून डोंगर खाली ती त्याला जेवण द्यायला जायची. आणि त्या दिवशी काय झालं, तिचा पाय घसरला आणि ती खाली पडली. आणि पडल्यानंतर मात्र तिला वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे, ती जिवंत होती परंतु वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे ती त्याला सोडून गेली दशरथला. ते सगळे दिवस कार्य झाल्यानंतर दशरथ त्यांनी आपल्या घरातल्या शेळ्या मेंढ्या विकून टाकल्या आणि छिन्नी आणि हातोडी विकत आणली. आणि तुम्हाला कदाचित खोटं वाटेल की 22 वर्ष एकट्याने रस्ता खोदला. 110 मीटर म्हणजे 360 फूट लांब, 25 फूट खोल आणि 30 फूट रुंद रस्ता बनवला. आणि आपण जर शोधलं तर केतन मेहता यांनी दशरथ मांझी द माउंटन मॅन नावाची हिंदी फिल्म पण त्याच्यावर बनवलेली आहे. हे दशरथ मांझी आहे. एकदा टाळ्या वाजवूया आपण ह्या त्यांच्या सकारात्मक वृत्तीसाठी. एकट्याने रस्ता खणलेला आहे, त्याचे सगळे फोटो आपल्याला गुगलवर बघायला मिळतात. आणि ही गोष्ट 1960 ते 1982 असा कालावधी 22 वर्षाचा त्यांनी घडलेला आहे. त्यानंतर एक राजघराण्यातली राजकन्या, ऐश्वर्यात आयुष्य सगळं गेले, तिला हत्तीचं वेळ लागलं आणि अनेक जणांची हत्तीच्या त्या ह्याच्यापासून सुटका, आक्रमकतेपासून सुटका करणं, हत्तीवर उपचार करणं, त्यांचं संरक्षण करणं, पालन पोषण करणं, म्हणजे आता त्या बाई सगळं राजमहाल सोडून अनेक वर्ष जंगलात राहतात, जिथे मोबाईल सुद्धा नाहीये, अशा ठिकाणी राहतात. त्यांचं नाव आहे पार्वती बरुआ. त्यांना पद्मश्री सन्मानानं 71व्या वर्षी, मागच्या वर्षी सन्मानित करण्यात आलं. त्या आहेत पार्वती बरुआ. एकदा यांच्यासाठीही आपण टाळ्या वाजवूया. ही सगळी आयुष्यातली सकारात्मकतेची उदाहरणं आहेत की त्यांनी काय बनवलेलं आहे. तरी खूप आहे, फक्त मोजून वेगळ्या क्षेत्रातली 4 जण सांगते. पुढचे आहेत पद्मश्री सालूमर्दा थिमक्का. या बाई आहेत, त्यांना आयुष्यामध्ये बघा आपल्या आयुष्यातलं दुःख किंवा संकट ही सुद्धा कशी संधी होऊ शकते. ह्या दाम्पत्याला मूल नव्हतं आणि म्हणून सगळ्यांना माहिती आहे आपल्याला मूल नसलं की बाईला कसा त्रास होतो, तसाच त्यांना पण झाला. आणि म्हणून त्यांनी आपल्या रस्त्याच्या कडेला बरगद म्हणजे वडाची झाडं लावायला सुरुवात केली आणि आयुष्यामध्ये 10 ते 12 हजार झाडं लावली. आणि विशेष म्हणजे बीबीसीच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्यांचं नाव आहे सालूमर्दा थिमक्का. आणि भारताची वृक्षमाता, पेड़ों की माँ. आणि आज त्या 113 वर्षाच्या आहेत. दाद देऊया त्यांच्यासाठी. आणि शेवटचं उदाहरण आहे ज्या वयाच्या 72व्या वर्षी फक्त काय काय चालवतात, तर जी अवघड जी वाहनं असतात ना, ट्रक, ट्रॅक्टर, बुलडोझर, जेसीबी, क्रेन, रोलर, हे सगळी 11 वाहनं चालवतात. कारण नवऱ्याचं मोटार ट्रेनिंग स्कूल होतं आणि नवऱ्याने सांगितलं जर तू चालवणार असशील ना तरच तिथे यायचं, नाही तर यायचं नाही. ह्या ध्येयाने प्रेरित झाल्यानंतर 72व्या वर्षी सुद्धा साडी नेसून ही सगळी वाहनं चालवणाऱ्या आणि विशेष म्हणजे सध्या 72व्या वर्षी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थी असलेल्या आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा घेत असलेल्या राधामणी अम्मा या केरळच्या महिला यांच्यासाठी आपण ही सगळी सकारात्मकतेची मला वाटतं जलस्रोत असावेत तशी ही सगळी उदाहरणं आहेत, नाही का. आणि आपण जर पुढे बघितलं तर ह्या सगळ्यांच्या आयुष्याबरोबरच आपल्या कवींनी, आपल्या साहित्यिकांनी साहित्यामध्ये किती लिहून ठेवलेलं आहे. आपल्याला आठवत असेल तर जेव्हा कारगिलचं युद्ध झालं, कारगिलचा जेव्हा विजय झाला त्यावेळेला आकाशवाणीवरच्या कवी संमेलनामध्ये प्राध्यापक शंकर वैद्य यांनी एक उत्स्फूर्तपणे कविता म्हटली. त्यातल्या 4 ओळी फक्त म्हणून दाखवते की सकारात्मकतेचा तो कळस आहे
की आपल्या ज्या वेळेला सैनिकाचं हौतात्म्य होतं किंवा आपल्या शत्रू सैनिकाच्या गोठात मृत्यू येतो त्यावेळेला त्याच्या अवयवात काढून म्हणजे शरीराची मृतदेहाची विटंबना करून ते परत पाठवलं जातं. तर त्या काढलेल्या अवयवांमध्ये काय भावना असेल अशी ती कविता आहे. शंकर वैद्य लिहितात, काढल्या डोळ्यात त्यांच्या काय होते, काढल्या डोळ्यात त्यांच्या काय होते, मुक्त व्हावा देश याचे स्वप्न होते, बांधल्या हातात त्यांच्या काय होते, दुष्ट शक्ती रोधण्याचे त्राण होते, छाटल्या जिव्हात त्यांच्या काय होते, जीवनी यावा मृताते मंत्र होते, या अशा मृत्यूत त्यांच्या काय होते, आपुल्या भविष्याच्या सुखाचे बीज होते, भविष्याच्या सुखाचे बीज होते. एकदा शंकर वैद्यांसाठी आणि आपल्या कवींनी सुद्धा अनेक गीतात कवितात सकारात्मक वृत्ती दाखवले की नाही, आठवते आपल्याला? बघा, सौख्यात नांदताना का दुःख आठवावे, जे नाम शेष झाले ते काय साठवावे, हास्यात आजच्या या, हास्यात आजच्या या, कळ कालची कशाला लागोन दृष्ट माझी, माझ्याच वैभवाला देवा दया तुझी. अशी अनेक गीतं आजच्या हास्यामध्ये कशाला कालची कळ आहे. आपण बघा, आपल्या मुलाचं अपयश असेल ते परत परत उगाळत असतो, तेव्हा उगाळायचं की नाही हे आपण ठरवूया. आणि एक अनुभव बरेचदा आपल्याला येतो की आपण एखादा गोष्ट करत नाही, की साधं कोणीतरी पाठवलेला व्हिडिओ असतो किंवा काहीतरी पुस्तक असतं दिलेलं, नाही हो माझ्याच्याने झालं नाही का, वेळ नव्हता, आणि आपल्याला कितीतरी सबबी असतात नाही का. परंतु ह्या सबबींना उत्तर देणारं एक जिथं जागतं उदाहरण आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे आणि ज्याला आपण काय म्हणायचा आदर्श मानतो आयुष्यातला, तो म्हणजे तेजोनिधी लोहगौर असलेला अर्थात भास्करराज सूर्य. आपल्याला माहिती असेल की ज्या वेळेला सकाळी पूर्वा आरक्त होते त्यावेळेला त्याचा अरुण, त्याचा सारथी अरुण येतो अशी कवींनी कल्पना केलेली आहे. आणि त्या प्रसंगाचं, पहाटेच्या ती प्रभा कापते त्याचं वर्णन करणारा हा श्लोक आहे. रथस्येकं चक्रम भुजगयमितां सप्ततुरगाः नीरालंबो मार्गः चरण विकलः सारथिरपि रविर्यातिरेव अन्तं प्रतिदिनं नवसद्गतः क्रियासिद्धिर्सत्त्वे भवति महतां न उपकरणे. महतां क्रियासिद्धी उपकरणे न भवति. मोठ्या लोकांची कार्यसिद्धी उपकरणा वाचून अडतेच असं नाही हे सांगणारा अर्थांतरान्यास अलंकाराचं उदाहरण असलेला हा श्लोक आहे. म्हणजे काय, रथाचा एकच एक चाक असतं, साक्षात सर्प हे लगाम असतात, 7 घोडे असतात, निरालंबो मार्ग रस्ता नसतो ना, सूर्याच्या मार्गक्रमणेला आधार नसलेला मार्ग असतो, आणि चरण विकल सारथी, जो सारथी अरुण आहे तो पायाने पांगळा आहे. असं असलं तरी सुद्धा रोज ठराविक वेळेला उगवून पूर्ण मार्गक्रमणा करून सूर्यास्ताच्या लागला जातो. महतां क्रियासिद्धी उपकरणे न भवती. मोठ्या लोकांची कार्यसिद्धी उपकरणा वाचून अडतेच असं नाही. असे अनेक आपल्याकडे उदाहरण आहेत सकारात्मक आयुष्याचे. आणि मगाशी ताईंनी ओळख करून देताना सांगितलं की मी ज्यांना काहीतरी कमी आहे अशा अनेक मुलांबरोबर काम केलेलं आहे आणि म्हणून थोडंसं त्या मुलांबद्दल सांगते. आणि पहिलंच उदाहरण मी आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातलंच देणार आहे, आपल्या प्रॉपर रत्नागिरीतलं देणार आहे. आपल्या रत्नागिरीतला एक मुलगा दिवसाला फक्त 1000 सूर्यनमस्कार घालायचा, पहिला नंबर काढायचा. आणि एक दिवस अचानक काही लहान वयात कळलं की त्याला ऐकायलाच येत नाहीये. आणि नंतर काही वर्षांनी अशी अवस्था आली की 1000 सूर्यनमस्कार घालणाऱ्या मुलाला हातात चमचाही धरता येत नाही. तो कोणीतरी भगवान लागतंय, कारण संपूर्ण मसल कंट्रोल केलेला होता, कारण तो दिलसत डिसीजचा विकार झालेला होता. आपल्याला कदाचित बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा नसेल, आज तो मुलगा
एक क्षण सुद्धा असा सरळ उभा राहू शकत नाही. तो सातत्याने असा हलतो. त्याला आता पुरस्कार मिळाला तेव्हाही तो असा हलत होता. परंतु पुण्याला एकटा राहून स्वतःचं जेवण स्वतः बनवतो. आणि विशेष म्हणजे सगळ्या मराठी कलाकारांचं, अगदी वैदेही परशुरामी, सुबोध भावे पासून सगळ्या कलाकारांचं लागणं, जवळणं, कॅन्डिड फोटो करणारा, फोटो शूट करणारा माझा लाडका अक्षय परांजपे. टाळ्या वाजूया त्याच्यासाठी. आपल्या रत्नागिरीला भूषण असलेला अक्षय परांजपे आणि तो सगळ्या कलाकारांमध्ये अक्की या नावाने प्रसिद्ध आहे. अशी किती उदाहरणं सांगू. इथे मगाशी जठार नाव वाचलं म्हणून मला आठवण झाली की माझ्या शाळेत इचलकरंजीहून एक मुलगी आली होती आणि अतिशय श्रवण ऱ्हास होता. आणि माहिती असेल आपल्याला तर मुलांच्या कानाला जर योग्य श्रवण यंत्र मिळालं तर त्याची किंमत लाख ते 1.5 लाख रुपये असते. आणि दर 5 वर्षांनी मशीन बदलावं लागतं, नवीन घ्यावं लागतं. आणि एवढं करूनही आपण जसे ऐकतो तसं त्या मुलांना ऐकायला येत नाही. तर आजूबाजूचे सगळे आवाजही मोठे करून येतात आणि रोबोटिक ऐकायला येतं. आणि एवढं असून सुद्धा माझी मुलं काय करतात असा जर प्रश्न विचारला तर माझे अनेक विद्यार्थी, आपल्याला सांगायला अभिमान वाटेल, माझे अनेक विद्यार्थी MBA आहेत आणि BE आहेत, MCA आहेत आणि आता एक वकील होते आणि एक फार्मसी करतोय. असे अनेक विद्यार्थी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा एक विद्यार्थी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आहे. त्याचं जलतरणामध्ये पहिल्यांदा इंग्लिश खाडी पोहून जाणारा, डोळ्यात एक डोळ्याचा दृष्टी नसलेला आणि कर्णबधीर असलेला तारानाथ शेणवाय हा माझ्या शाळेचा विद्यार्थी आहे आणि तो पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आहे. तर मी ज्या मुलीची गोष्ट सांगत होते ते सांगते की अवंती जठार नावाची माझ्या शाळेतली मुलगी, अतिशय तीव्र श्रवणरास, बोलायचा प्रॉब्लेम, पण ती कानात, आमच्या बाई म्हणायच्या माझ्या गुरु की कानात प्राण आणून अवंती ऐकायचा प्रयत्न करते. आणि तुम्हाला गमत, एक दिवस तिने कमळातला क ऐकला. बघा आपल्या सगळ्यासाठी किती वेगळी गोष्ट आहे. कमळातला क ऐकला आणि क म्हणायला आला तिला. कारण प फ ब ब म त ख द ध न हे दिसतात, कंठवर्ण दिसत नाहीत आणि ते मुलांना म्हणायला खूप कठीण जातात. तिने क म्हटला आणि आईने पेढे वाटले शाळेत. आणि तीच आई आणखी काही दिवसानंतर पेढे वाटायला आली कारण तिची अवंती MBA फायनान्स फर्स्ट क्लास आणि या क्रिस्टी नावाच्या कंपनीमध्ये पुण्याच्या मोठ्या पदावर काम करते आणि आर्टिगा गाडी चालवते वगैरे वगैरे. आणि आता बोलायला बोलवतं 3 भाषांमध्ये तुमच्याशी संवाद साधेल, इतकी ती हुशार आहे. आणखी एका दृष्टीहीन मुलाचं उदाहरण देते. दोन्ही डोळ्यामध्ये दृष्टी नसलेला आमचा सागर पाटील, तो अनेक प्रकारचे दिवे, सोलर दिवे आणि माळा दिव्याच्या तोरणं बनवतो. आणि आपल्यासारख्या डोळस लोकांना शॉक न लागता ट्रेनिंग, याचं इलेक्ट्रिकचं काम कसं करायचं हे तो शिकवतो. याचं ट्रेनिंग देणारा सागर पाटील. एकदा टाळ्या वाजल्या. आणि मुंबईतल्या, अख्ख्या मुंबईमध्ये एकच सदनिका सौर ऊर्जेवर चालते, ती सागर पाटीलची आहे. हे झी मराठीच्या मुलाखतीत कळल्यानंतर त्या सगळ्या सोसायटीमध्ये कळलं की अरे आपल्या सोसायटीत असा एक हुशार मुलगा आहे. त्यानंतर 2 उदाहरणं फक्त छोटीशी देणार आहे कारण ती पोचणं महत्वाचं आहे, कारण त्याशिवाय माझं बोलणं पूर्ण होऊ शकणार नाही. तर प्रथमेश दाते नावाचा एक मुलगा, इचलकरंजीचाच आहे तो, पण त्याला डाऊन सिंड्रोम आहे. म्हणजे त्याच्या प्रत्येक अवयवाने वर्ण येताना न्यून दिलेला आहे. म्हणजे नकारात्मकता सगळी भरलेली, केस राठ, डोळ्यात प्रॉब्लेम, दातात प्रॉब्लेम, हाडं दिसून काय नाही, कुठे व्यंग नाही असं नाही. परंतु आई वडिलांनी काय कष्टाचा महामेरू उभा केला असेल. तुम्हाला खोटं वाटेल, सतार वाजवायला शिकवली, पोहायला शिकवलं, तबला शिकवला, योगा शिकवलं, बॅडमिंटन शिकवलं, काय कम्प्युटर शिकवलं, जे काय शक्य आहे ते सगळं त्या दोघांनी शिकवलं त्याला. आणि तुम्हाला खोटं वाटेल की आज प्रथमेश एका इंटरनॅशनल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये डाऊन सिंड्रोम म्हणजे मतिमंदत्व असलेला मुलगा असिस्टंट लायब्रेरियन म्हणून काम करतो. आणि जगातला डाऊन सिंड्रोम असलेला जागतिक पुरस्कार त्याच्या गाठीशी आहे आणि भारताचे 2 राष्ट्रपती पुरस्कार गाठीशी आहेत. आणि विशेष म्हणजे त्याच्या आईला पूर्ण भारतातनं एकमेव माता, वयोश्रेष्ठ माता सन्मान म्हणून दिला जातो, तो त्याच्या आईला शारदा दाते, शारदा प्रकाश दाते यांना मिळालेला आहे. आणि माझं भाग्य ते दोघं मला त्याची मुलगी असं मानतात, म्हणून मी नेहमीप्रमाणे अधिकच भाग्यवान आहे.
आणि शेवटचं उदाहरण सांगणार आहे. तो कॉलेजचा तरुण म्हणजे अझरुद्दीन सुनील गावस्करचा काय कोसळत्या पावसामध्ये एकदा मुंबईतल्या लोकल ट्रेन बंद पडल्या, सगळेजण थ्रू ट्रेनमध्ये म्हणजे बाहेर गावी जाणाऱ्या गाड्या चढले, हाही चढला आणि घाटकोपर स्टेशन आल्यानंतर गाडी थोडी स्लो झाली. सगळेजण पटापटा रोजच्या सवयीने उतरले, हाही उतरला. परंतु कॉलेजमध्ये नुकतंच चालू झालं असल्यामुळे त्याला सराव होता आणि गाडी आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये गेला. आणि आज तो मुलगा अर्धा आहे. ज्यावेळेला त्याला हॉस्पिटलमध्ये नेत होते हमाल स्ट्रेचरवर, त्यावेळेला तो कमाल एकमेकांना सांगते, बच्चा जिंदा नाही रहेगा, इतना ब्लिडिंग हुआ है, जाएगा, हे तरी स्वतः पाहणे. आणि मग त्याची अनेक ऑपरेशन झाली, कुशीवर वगैरे काही होताच नाही, कारण पायच घेतलं खाली. अनेक उपचार झाले आणि मग त्याला हाजी अलीच्या सेंटरमध्ये जेव्हा नेलं त्या मनाने अतिशय खचून, आणि जे सगळे आजूबाजूचे लोक भेटायला यायचे त्या प्रत्येकाच्या डोळ्यात असं होतं, हा मेला तर तो बरं होईल, अशी त्याची अवस्था होती. कारण आई वडिलांना सगळं करायला लागायचं. आणि ज्या वेळेला तो तिकडे गेला त्यावेळेला बघितलं, अरे मी वयाच्या 16 वर्षापर्यंत क्रिकेट खेळलो आणि क्रिकेटवीर होण्याचं ध्येय बाळगलं, परंतु इथे आज जी मुलं मी बघतोय ना ती जन्मापासून कधीच उभी राहिलेली नाहीये, कधीच त्यांनी डोळ्यातलं जग बघितलेलं नाहीये. अशी कितीतरी मुलं मी बघितलोय. तर मी भाग्यवान, निदान 16 वर्ष तरी आयुष्याची मी चांगला राहिलोय. आणि त्या क्षणाला उमेद बांधली, सकारात्मकता बांधली गेली आणि त्या मुलाने कुठून तरी आपल्या घरातल्या खुर्चीला चाकं बसवून आणली आणि हे करत 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 तो गोळाफेक थाळीफेक करायला लागला. कारण आयुष्यात तरी क्रिकेट शक्य नव्हतं बसून करणं, आणि म्हणून ते केलं. आणि तुम्हाला गंमत सांगते, ज्या वेळेला ऑस्ट्रेलियामध्ये त्याच्या नावाने भारताचा तिरंगा वर गेला ना, तेव्हा प्रत्येक डोळ्याला त्याने उत्तर दिलं की जे म्हणत होते की हा मेला तर बरं होईल. त्या मुलाचं नाव आहे सत्यप्रकाश तिवारी. त्याला मी आजपर्यंत 3 वेळा सगळे पुरस्कार, घराचं कपाट भरलेलं आहे, 2-3 वेळा राष्ट्रपती पुरस्कार, अर्जुन अवॉर्ड, सगळे पुरस्कार मिळालेले आहेत. आणि माझं भाग्य म्हणजे दोन्ही डोळे नसलेली माझी मनश्री सोमण, जिला लहान असताना टाकीवाली बाई केली स्टेजवर, आणि शाळेत आई शाळेतल्या शिक्षकांना विरोध करून तिने मुलीला अभिनय करायला लावला आणि त्याच अभिनयाच्या जोरावर बालश्री पुरस्कार दिल्लीला पटकावला. आणि ज्या वेळेला डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी विचारलं, मनश्री आज दिल्ली पहिली बार आई हो ना, 6वीतली हिच्या एवढी सई एवढी मुलगी, ती म्हणाली हाँ पहिली बार आई हो, फिर कब आओगी दिल्ली? त्या मुलीने काय उत्तर द्यावं, जब मुझे पद्मश्री मिल जाएगा ना तब मैं आऊंगी. माझी मनश्री, त्या मनश्री सत्यवाद आता जो सांगितला पायातला सत्यप्रकाश तिवारी, आणि दोन्ही कानाने ऐकून येणार यासाठी घरची मुलाखत मी ज्या वेळेला घेतली त्यावेळेला मनश्रीने काय गायलं असेल, हार्मोनियमवर वाजून शतदा प्रेम करावे, या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे. माझ्या मित्रांनो, किती उदाहरणं सांगून मी बोलायला तर मी 2 तास माझ्या मुलांवर बोलू शकते, परंतु मला भान आहे वेळेचं. आणि म्हणूनच नेहमी मी म्हणत असते, सेल्फी काढायचा असेल ना तर आपल्या कर्तृत्वाचा सेल्फी करावा नेहमीच. आणि म्हणून ही सगळी उदाहरणं ज्या वेळेला बघितली की मला त्याच्यावर डोळे भरून तुमची वाट कुणीतरी पाहतच ना, ऊन 2 भास तुमच्यासाठी वाढतच ना, मग शाप देत पुढायचं की दुवा देत उडायचं, सांगा कसं जगायचं. पाया कुठं काळोखात जेव्हा काहीच दिसत नसतं, कुणीतरी तुमच्यासाठी दिवा घेऊन उभं असतं, मग काळोखात पुढायचं की प्रकाशात उडायचं, सांगा कसं जगायचं. पायात काटे रुतून बसतात ते अगदी खरं असतं, आपण वाटेत फुलंही फुलतात ते काय खोटं असतं. मग काट्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं आपणच ठरवायचं नाही का? म्हणून केला भरलाय म्हणायचं की सरलाय म्हणायचं आपणच ठरवायचं. आणि म्हणून एक सुंदर कविता ह्या आजच्या तरुण मुलांसाठी म्हणजे, बाहेर कितीही असलं रखरखीत ऊन तरी आपण आपल्या आत खोलवर झाडांच्या सावलीत बसावं. बाहेर कितीही असला मुसळधार पाऊस तरी आपण आपल्या आत खोलवर हातात छत्री घेऊन चालावं. बाहेर कितीही असली कडाक्याची थंडी तरी आतल्या आत आपण खूप खोलवर एक शेकोटी पेटवून ठेवावी. थोडक्यात बाहेर कोणताही असला मोसम किंवा हंगाम तरी आपण आपल्या आत
खोलवर आपलाच ऋतू पेरावा, अहो तोच असतो खरा ऋतू आणि तोच असतो खरा आनंद ऋतू, तोच आनंद ऋतू. मला वाटतं सकारात्मकता आहे. याला टाळ्या वाजवायला आलं की प्रशांत असणारे नावाचे यावर्षीचा महाराष्ट्र शासनाचा मोराच्या गावाला जावे या कविता संग्रहासाठी मिळालेला पुरस्कार प्राप्त कवी आहेत. आणि जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही कविता आहे की रंगपंचमीला आपण सगळेजण रंग उधळतो ना, अगदी मोठे पण लहान पण, आणि नको ते रंग सुद्धा उधळतो, म्हणजे ऑइल पेंट सारखे. तर त्यांच्यासाठी ही कविता आहे, मुलांना म्हटलेली आहे म्हणून मुलांसाठी सांगते. मुलांना झाली का तुमची रंगपंचमीची तयारी? पण त्याआधी तुम्हाला एक विचारू का, अहो तुम्ही कधी ऐकली आहे का गुलाबअलींची पांढरी शुभ्र गझल? तुम्ही कधी भिजला आहात का भीमसेन जोशींच्या हिरव्या पंचताने? तुम्ही कधी जवळ घेतला आहे का राजा रवी वर्माच्या चित्रातल्या ओल्या रंगांना? तुम्ही कधी उडी मारली आहे का कुसुमाग्रजांच्या निळा भांग शब्दात? अहो तुम्ही दिली आहे का दात कधी सुधाचंद्रनच्या पायातल्या केशरी घुंगरांना? अरे मग वेड्यांनो, असले खोटे रंग कशाला जमवताय? या खऱ्या रंगातच खेळा, तुमचं अख्खं आयुष्यच रंगून जाईल, आतून आणि बाहेरून सुद्धा, आतून आणि बाहेरून सुद्धा. जाता जाता मला नेहमी असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या जवळ आपण काय करू शकतो, सकारात्मकता म्हणजे काय करू शकतो त्याचं उदाहरण आहे. माझ्याजवळ माझ्या खिशात नेहमी एक मोर असतो. माझ्याजवळ माझ्या खिशात नेहमी एक मोर असतो, पण माझ्या खिशातला हा मोर साधा सुद्धा मोर नाहीये. अहो कधी कधी उदासलं मनावर काळे ढग दाटून आले की हा शिकवलेला मोर खिशातनं आपोआप बाहेर येतो आणि अहो देहभर पिसारा फुलवतो आणि नाचतो मनसोक्त मनमुराद. अहो त्याला नाचताना पाहून मुसळधार पाऊस पडतो, उदास काळे ढग निघून जातात आणि माझं मन पुन्हा शुभ्र होतं, निरभ्र होतं. एक गंमत सांगू, असाच एक मनकवडा मोर तुमच्या सर्वांच्याही खिशात आहे. फक्त त्याला तुम्ही नाचणं शिकवायला हवं, नाचणं शिकवायला हवं. टाळ्या प्रशांत असणारे यांच्यासाठीच आहे. आणि शेवटी कुसुमाग्रजांच्या शब्दाने शेवट करते की मगाशी ताईंनी म्हटलं की तिमिरा तुम्ही तेजाकडे प्रभू अमुचारे जीवना सर्वात्मका शिवसुत्तरा स्वीकार या अभिवादना. आणि परमेश्वरा तू कुठे आहेस? सुमनात तू, ताऱ्यात तू, साऱ्यांमध्ये वसतोस तू, चोहीकडे रूपे तुझी जाणीवही माझ्या मना. तिमिरा तुझी तेजाकडे प्रभू अमुचारे जीवना. करुणा करा करुणा तुझी असता मला भय कोठले. मार्गावरी पुढती सदा पाही नवी तव पावले. सृजनत्व या हृदयामध्ये नितर जागवी भीती विना. तिमिरा तुझी तेजाकडे प्रभू अमुचारे जीवना, प्रभू अमुचारे जीवना. शेवटी खरं सांगू का की सकारात्मकता म्हणताना मला ह्या सर्व मंडळींचं कौतुक करायचं आहे की संस्कृतमध्ये असं म्हणतात की किसलयानि तथा कुसुमानिवा क्वच फलानि तथा नवविरुधा अयम अकारण कारुणिकः न चेत वितरती एव पयांसी पयोधरः. म्हणजे काहीही कारण नसताना दयाळू असलेल्या या मेघाने इह पृथ्वी तले पर्जन्याची दृष्टी केली नाही तर झाडं वेली यांना काहीच येणार नाही. तद्वत ही सर्व मंडळी समाजामध्ये असे हिरे शोधत असतात, रत्न शोधत असतात आणि त्यांचं कौतुक करत असतात आणि यामुळे समाजाची धारणा होत असते. तर या सर्व मंडळींसाठी एकदा निर्लेकर आणि त्यांच्या सर्व टीमसाठी एकदा दाद देऊया. अशा कार्यक्रमाचं ज्याने उत्तम नियोजन केलं त्या प्रभुदेसाई ताई त्यांच्याबद्दलही टाळ्या वाजवूया. आणि मला इथं माझे विचार आणि बोलायची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे कृतज्ञता आणि ऋण व्यक्त करते. धन्यवाद. खरं तर या भाषणानंतर मी काही बोलावं किंवा काही विचार व्यक्त करावे तसं नाहीच आहे. कारण गेले जवळ अर्धा पाऊण तास तुम्ही सगळेच अगदी मंत्रमुग्ध होऊन सकारात्मक विचाराचे कसे परिणाम होतात हे सगळ्यांनीच ऐकलेलं आहे. आणि विद्यार्थ्यांचं जे यश आहे ते शिक्षकाला किती अभिमानास्पद असतं याची आपण कल्पना सुद्धा इतका छान प्रकारे मांडलेला आहे की आज तरुण तरुणींना भेडसावणाऱ्या अनेक भावनिक आणि मानसिक समस्यांवर त्याने खूप छान सकारात्मकतेचा उपाय सांगितलेला आहे. खूपच छान.
या मार्गदर्शक सकारात्मक शब्दांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे